नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा सण. महाराष्ट्रात हा सण दसरा म्हणून सुद्धा ओळखला जातो. कोणत्याही सणांना सुरुवात करताना आपण स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सुशोभीकरणाला महत्त्व देतो. तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे आणि त्यानंतर पूर्ण घर स्वच्छ करून आपण देवपूजेला सुरुवात करणार आहोत. तर ही दसऱ्याची मांडणी तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आम्ही पूजा मांडणी केली होती. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा की आम्ही दसरा सण कसा साजरा केला ते. तर दसऱ्याला आपण दरवाजाला झेंडूचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण बांधतो. तर झेंडूचीच फुलं का, तर झेंडू फुलाचा भगवा रंग देवाला शरण जाण्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. त्याचा विशिष्ट सुगंध तणाव आणि नकारात्मक विचारांपासून बचाव करतो. तसेच आंब्याची पाने देवी लक्ष्मीला सूचित करतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी ओळखली जातात. त्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्माशिवाय आंब्याची पाने मोठ्या धार्मिक मेळावे किंवा उत्सवांमध्ये तोरण म्हणून बांधले जातात. कारण अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड शोषण्याची त्याची अद्वितीय क्षमता असते. तसेच तुम्ही पाहिलात तर कोकणामध्ये जे दसऱ्यामध्ये तोरण बांधले जाते त्याला धान्याच्या लोंबी असतात, ज्याच्यामध्ये वरी, नाचणी, भाताचे कणीस असे सगळे बांधलेले असतात आणि झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं असं तोरण बांधलं जातं. तर त्या ऋतूमध्ये जी धान्य उगवतात ती आपण बांधत असतो. याचाच अर्थ हे तोरण म्हणजे समृद्धीचे आणि भरभराटीचे प्रतीक म्हणून आपण बांधतो. तर सर्वप्रथम आपण पूजा मांडणीसाठी चौरंग धुवून पुसून घेतलेला आहे. त्याच्यावर स्वच्छ कापड अंथरून घेतलेलं आहे आणि चौरंगाच्या खाली आपण रांगोळी काढून घेतलेली आहे आणि स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण गणपतीची आणि लक्ष्मीची पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण कलश स्थापना करून घेतलेली आहे. कलशामध्ये पाणी घेतलं आहे, अक्षता घेतल्या आहेत, थोडा दुर्वा घेतलेला आहे, एक नाणं, सुपारी घेतलेली आहे आणि नारळ ठेवून आंब्याची पानं मांडून आपण कलश स्थापना करून घेतलेली आहे. कलश स्थापना करून आपण लक्ष्मीला आवाहन केलेलं आहे. आता विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी आपण करणार आहोत. त्यानंतर आपण शस्त्रांची पूजा करून घेतलेली आहे. शस्त्रपूजन हे आपल्या प्राचीन परंपरेचे प्रतीक आहे, ज्यामध्ये शस्त्रांचे पूजन करून आपल्या सामर्थ्याचे पूजन केले जाते. शस्त्रपूजनाला खास महत्त्व असल्याने म्हणजे जीवनातील संकटांना तोंड देण्यासाठी आत्मरक्षणाचे महत्त्व जाणवते. शस्त्रपूजन हे एक धार्मिक विधी आहे, ज्यामध्ये शस्त्रांचे पूजन करून त्यांच्या सामर्थ्याची पूजा केली जाते. पुराण कथेनुसार रामायणात श्रीरामाने रावणाचा वध करण्याआधी शस्त्रांचे पूजन केले होते. या परंपरेचा सन्मान म्हणून आजही विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. हा विधी विशेषतः सैन्य, पोलीस, सुरक्षा रक्षक तसेच घरगुती व शेतकरी वर्गात लोकप्रिय आहे. आपण घरातील ज्या नेहमी वस्तू वापरतो, म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा विळी म्हणा किंवा रोजसाठी किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आपण पूजेमध्ये मांडतो. शस्त्रपूजन करण्यापूर्वी सर्व शस्त्रांची स्वच्छता करावी. तसेच शस्त्रपूजनासाठी आवश्यक साहित्य काय आहे ते बघूयात. आपण त्यांना हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहायच्या आहेत. तसाच तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती तसंच गोडाचा नैवेद्य वगैरे दाखवतोच. शस्त्रपूजन हे आपल्या समाजाच्या आत्मरक्षणाच्या संकल्पनेशी संबंधित आहे. विजयादशमीच्या दिवशी केलेले शस्त्रपूजन हे शक्तीचे पूजन मानले जाते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि रक्षणाच्या संकल्पनेला बळ मिळते. तर अशा पद्धतीने आपण लक्ष्मीपूजन, सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन करून घ्यायचे आहे. घरात लक्ष्मी सदैव राहण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. तसेच अखंड दिवा लावण्याची पद्धत आहेच. विजयादशमीला मुले पाटीवर सरस्वतीचे चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. तसेच वह्या पुस्तकांची देखील पूजा केली जाते. पेन, पेन्सिल, डायरी, लॅपटॉप किंवा ज्या गोष्टीतून आपल्याला विद्या प्राप्त होते त्या सर्वांची या दिवशी पूजा केली जाते. पाटीवर सरस्वती काढल्यानंतर त्याला हळदी कुंकू व्हायचे आहे. झेंडूचे फूल आणि उदबत्ती ओवाळून पूजा करायची आहे.
शारदीय नवरात्रीत सरस्वती पूजनाला विशेष महत्त्व आहे. सरस्वतीची पूजा ही नवरात्रीच्या 7व्या माळेपासून ते दसऱ्याच्या दिवसापर्यंत करता येते. तसेच या पूजेनंतर आपली जी वाहने असतात घरातली त्यांना स्वच्छ धुवून त्यांची सुद्धा आपण पूजा करून घेणार आहोत. हळदी कुंकू अक्षता वाहून आपण त्यांना हार घालणार आहोत. सर्व पूजा आटोपल्यानंतर जी पूजा मांडणी केलेली आहे त्याला आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत. नैवेद्यामध्ये गोडाधोडाचे पदार्थ करावेत. काही जणांकडे पुरणाचे दिवे दाखवले जातात, तर काही कोकणामध्ये भाताची खीर बनवण्याची प्रथा आहे. तर या पद्धतीनुसार आम्ही खीर बनवून पूर्ण नैवेद्य देवांना दाखवलेला आहे. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे आपण त्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करू शकता, नवीन वाहन खरेदी करू शकता, नवीन गोष्टींना सुरुवात करू शकता, शेअर मार्केटमध्ये खरेदी करू शकता, तसेच दागिन्यांची खरेदीही करू शकता. या दिवशी लोक सोनं म्हणून आपट्याची पाने देतात. तसेच या दिवशी शमीच्या किंवा आपट्यांच्या झाडांची पूजा करण्याची देखील विशेष महत्त्व आहे. तर आता संध्याकाळ होत आली आहे आणि दिवे लावण्याची वेळ झाल्यावरती आम्ही इथे आपट्याच्या पानांची पूजा करून घेतलेली आहे, जेणेकरून आपण ते सोनं नंतर आता वाटणार आहोत. तसेच दसऱ्याच्या पूजनाला बळी देण्याची पद्धत आहे. आम्ही इथे भेंडी कापून त्याचा बळी म्हणून इथे दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आम्ही सर्व पूजा पूर्ण केलेली आहे. आणि आता दसऱ्याला सोन्याची म्हणजेच आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. हा एक प्रकारचा आनंद व्यक्त करण्याचा व आदर ठेवण्याचा विधी आहे. दसऱ्याच्या दिवशी नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना घरी जाऊन शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर निष्कर्ष असा की दसरा हा केवळ एक सण नाही तर चांगल्या आणि प्रेरणादायी गोष्टींचा संदेश देणारा उत्सव आहे. रावणासारख्या वाईट प्रवृत्तीचा नाश करून रामासारख्या सद्गुणांचा विजय साजरा करण्याचा हा दिवस. नमस्कार कर, नमस्कार कर, नमस्कार कर. सोनं घे सोन्यासारखा राहा आणि यशवंत हो. हे सोनं घे सोन्यासारखा राहा. नमस्कार कर. यशवंत